पाहणार आहोत. आधी पाहिलेलं आहे मानवशास्त्राची वैशिष्ट्ये. आता पाहणार आहोत आपण मानवशास्त्राचे स्वरूप. मानवशास्त्र हे शास्त्र आहे की नाही, असल्यास नैसर्गिक शास्त्र, सामाजिक शास्त्र व मानवी विद्या शास्त्र या तीन प्रकारांपैकी कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे, या दोन्हीही प्रश्नांबाबत मानवशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये मतभेद आहे. तर मानवशास्त्र, शास्त्र म्हटल्यानंतर सायन्स आहे की इतिहास, हा विचारवंतांमधील मतभेदाचा मुद्दा आहे. मॅलिनोव्स्की, रॅडक्लिफ ब्राऊन इत्यादी विचारवंतांच्या मते मानवशास्त्र हे मानवाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र आहे. मानवजातीच्या इतिहासाचे कथन करणे हे मानवशास्त्राच्या अभ्यासकाचे कार्य नाही. म्हणून मानवशास्त्राने मानवजातीचा इतिहास निरूपण करण्याच्या भानगडीत पडू नये. एवढेच नव्हे तर भूतकाळातील समाजाच्या व संस्कृतीच्या अध्ययनाशी मानवशास्त्राने संबंध ठेवू नये. फक्त ज्या समाजाचे निरीक्षण करून अध्ययन करणे शक्य आहे, अशा समाजाच्या अभ्यासावरच या शास्त्राने लक्ष केंद्रित करावे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला सांगता येईल की निरीक्षण आणि सहभागी निरीक्षण व शास्त्रशुद्ध पद्धती याचा उपयोग अधिकाधिक प्रमाणावर करून मानवशास्त्र याला चांगला दर्जा मिळावा, ही भूमिका रॅडक्लिफ ब्राऊन आणि मॅलिनोव्स्की या विचारवंतांनी घेतली होती. मानवशास्त्र हे शास्त्र आहे. शास्त्रीय अभ्यास पद्धतीचा मानवशास्त्रात जास्तीत जास्त वापर व्हावा, ही रॅडक्लिफ ब्राऊन आणि मॅलिनोव्स्की यांची भूमिका होती. मग यामध्ये अध्ययन मानवाच्या गतकालीन इतिहासाशी निगडीत राहणे अपरिहार्य ठरते. म्हणजेच मानवाचा सर्वांगीण अभ्यास या अभ्यास विषयामुळेच मानवाचा इतिहास असे मानवशास्त्राचे स्वरूप आहे. या दृष्टीने मानवशास्त्र ही एक इतिहासाची शाखा आहे. आपण इतिहासाची शाखा आहे असं म्हणतो कारण इतिहास हा जुना असतो आणि त्यासाठी म्हणून मानवशास्त्राचा इतिहासाशी काहीतरी प्रमाणात संबंध आहे. त्यासाठी म्हणून मानवशास्त्र ही इतिहासाची एक शाखा आहे. तसेच मानवशास्त्राने मानवी समाजाच्या गतकालीन इतिहासाशी संबंध ठेवू नये, ही दोन्ही मते एकांगी स्वरूपाची आहेत असे आपणास म्हणता येईल. आता या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की सहभागी निरीक्षण, क्षेत्र अध्ययन पद्धती, ऐतिहासिक पद्धती यासारख्या विशिष्ट अध्ययन पद्धतीद्वारे मानवाचे व त्यांच्या सर्व कृतींचे पद्धतशीर अध्ययन मानवशास्त्रात केले जाते. मानवशास्त्र हे शास्त्र असले तरीही ते नैसर्गिक शास्त्र आहे की सामाजिक शास्त्र आहे, हा विचार देखील विचारवंतांमधील मतभेदाचा एक मुद्दाच आहे. संस्कृतीशी संबंधित असलेल्या सर्व घटनांचे व तथ्यांचे तुलनात्मक अध्ययन करून त्या आधारे मानवी समाजाची उत्पत्ती, विकास, कार्य, परिवर्तन यासंबंधी सामाजिक नियम किंवा सिद्धांत मांडणे हेच मानवशास्त्राचे खरे कार्य आहे. मानवशास्त्राचा समावेश नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे या दोनपैकी कोणत्याही एका गटात करावा, यासंबंधी विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. मानवशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे की नैसर्गिक शास्त्र आहे, याचा निर्णय मानवशास्त्राच्या अभ्यास विषयाच्या आधारे आपल्याला करता येतो. त्याचा अभ्यास असा की मनुष्य हा जैविक प्राणी आहे, त्याचप्रमाणे संस्कृतीशील प्राणी देखील आहे. संस्कृती निर्माण करणे हे केवळ मानवाला शक्य झाले आहे. म्हणून मानवाच्या सर्वांगीण अध्ययनात समाज व संस्कृती यांच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त होते. मानवशास्त्रीय अध्ययनाला जैविक किंवा नैसर्गिक व सामाजिक अशा दोन्ही बाजू आहेत. मानवशास्त्रासारख्या मानवाचे सर्वांगीण अध्ययन हा व्यापक स्वरूपाचा अभ्यास विषय असणाऱ्या शास्त्राला नैसर्गिक शास्त्रे, सामाजिक शास्त्रे यासारख्या कोणत्याही एका शाखेत बंदिस्त करून ठेवता येत नाही. म्हणजेच शारीरिक मानवशास्त्र ही मानवशास्त्राची उपशाखा नैसर्गिक शास्त्रांना अधिक जवळची आहे. मानवशास्त्र या दोन्ही उपशाखा सामाजिक शास्त्रांना जवळचे आहे. म्हणून मानवशास्त्राचे विविध भाग हे विविध ज्ञानशाखांना जवळचे आहेत आणि याचा समावेश कोणत्याही एका ज्ञानशाखेत करता येत नाही, असा निष्कर्ष काढणे संयुक्तिक ठरते.